नमस्कार, मी दर्शना. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. चला, सकाळच्या वेळेस पहिली गोष्ट म्हणजे चहा बनवणे. चहा ठेवते आणि सगळ्या भाज्या चिरून घेते. सगळ्या भाज्या चिरून झाल्या की मग एक एक करून भाजी फोडणीला देते. मग सगळ्यात शेवटी करणार आहे मी बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक. उकडीचे मोदक करायचे आहे, त्याच्यामुळे बाकीची सगळी कामं आवरून घेते. तोपर्यंत हे सुद्धा सगळं आवरून गणपती बाप्पाला आणायला जातील. याच्यामध्ये कोल्हापूरमधून काल आणलेलं मटकी आणि हिरवा मटार आहे आणि बाकीच्या सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत. आता ह्या सगळ्या भाज्या एक एक करून फोडणीला घालते. सगळ्यात पहिली म्हणजे दोडक्याची भाजी फोडणीला घालते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला वांग्याची भाजी फोडणीला घालते. सगळ्या भाज्या वगैरे मी चिरून घेतलेल्या आहेत, तेव्हा करायला वेळ लागणार नाही. ह्यांचं सुद्धा बरंच आवरलेलं आहे. हे जातील आता गणपती बाप्पाला आणायला. बघा, 50% जेवण झालेलं आहे, 50% जेवण बाकी आहे. आणि हे निघालेत सानू, शर्विल आणि हे निघाले गणपती बाप्पाला आणायला. हे गेले गणपती बाप्पाला आणायला, तर मी आता माझी तयारी करते आणि मग तुमच्याशी बोलते. सानू हे आणि शर्विल गेलेत गणपती बाप्पाला आणायला. माझी सुद्धा सगळी तयारी झालेली आहे. पूजेची सुद्धा मी तयारी करून ठेवलेली आहे. आता आपण फक्त गणपती बाप्पा यायची वाट बघूया. प्रत्येकाला घरात गणपती बाप्पा यायचं म्हटलं की एक उत्सुकता असते. तशी मला सुद्धा उत्सुकता लागलेली की कधी घरात गणपती बाप्पा येतोय ते. हे बघा, हळद, कुंकू, तांदूळ सगळे गणपती बाप्पाच्या पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली आहे. गणपती बाप्पा आला की त्याच्यासमोर पानाचा विडा, फुलं, ही फळं सगळ्याची तयारी झालेली आहे. आता फक्त गणपती बाप्पा यायची वाट बघते मी. शर्विल निघालेला पाठ घेऊन गणपती बाप्पाला आणायला. गणपती बाप्पाला आणायला मी गेलेले नव्हते, हे सानू आणि शर्विल गेलेले. सानूला सांगितलं तिथे गेल्यानंतर व्हिडिओ कर, गणपती बाप्पा कसे नेतात वगैरे त्याचा. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जी कार्यशाळा आपण गणपती बाप्पाने फुल भरलेली बघितली होती, आज तीच कार्यशाळा हे गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर रिकामी होणार आहे. हे बघा, गावातले जे गणपती असतात ते गणपती सगळे असे मोठे मोठे गणपती टेम्पो करतात आणि टेम्पोमध्ये घेऊन जातात. गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पा घरात येऊन विराजमान झालेले आहेत. त्यांच्यासाठी नैवेद्याला काय काय केलेलं आहे हे तुम्हाला दाखवते मी आता. मोड आलेली मटकीची उसळ केलेली आहे, फ्लावर मटारची भाजी केलेली आहे, शेवग्याच्या शेंगा टाकून डाळ केलेली आहे, दोडक्याची भाजी, हिरव्या मिरचीमध्ये वांग केलेलं आहे, मोदक बाप्पासाठी उकडून घेतलेले आहेत, अळूची वडी, भात आणि अजून इथे मोदक उकडायला ठेवलेले आहेत. चला, मी आता बाप्पाला नैवेद्य दाखवते आणि आम्ही आरती करून घेतो. उकडीचे मोदक, भाज्या सगळ्या, बासुंदी, चपाती, अळूवडी, भात आणि शेवग्याची शेंग घालून केलेली डाळ. हा सगळा नैवेद्य आता मी बाप्पाच्या पुढे नेऊन ठेवते. गणपती बाप्पा मोरया. सुखहर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी रंगे मानू. सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. ही रांगोळी सानूने सकाळी काढलेली आहे. पावसामुळे रांगोळीची काय अवस्था झाली बघा. गणपती बाप्पा काढलाय रांगोळीमध्ये तिने, पण पाऊस पडून वाट लागलेली रांगोळीची. हा टप झाकल्यामुळे तेवढी थोडीफार तरी शिल्लक राहिली. आरती झाली, जेवण वगैरे झालं आणि पावसाने बाहेर जोरदार सुरुवात केलेली आहे. विजा चमकतायत आणि त्याबरोबर पाऊस सुद्धा भरपूर येतोय. परतीचा पाऊस एक काही समजत नाहीये, त्याच्यामुळे लाईट जाते येते. रात्रीपासूनच लाईटीचे हे नखरे चालू आहेत, सतत जाते येते. लाईट कधी जाऊ शकते, त्याच्यामुळे ह्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते.
आता मग शर्विलने सुद्धा तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. गणेश चतुर्थीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तर ह्या व्हिडिओचं मी इथेच एंड करते. परत भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.